देवाचं भजन का करावं, किती करावं, याचं जिवंत उदाहरण आपल्या गावात आहेत. माझे पणजोबा वैकुंठवासी हरिभक्तपरायण महादेव गणपत केलटकर वयाच्या उत्तरार्धामध्ये त्यांनी माळ घातली ब्रह्मनील कांबेकर महाराजांकडून. पण त्यांनी त्या नामाचा धावा इतका केला की ज्यावेळी त्यांचा अंतकाल आला त्यावेळी त्यांनी अशा काही कृती केल्या. त्याच्यामध्ये महत्वाची कृती अशी की माझी जी आजी होती वैकुंठवासी हरिभक्तीपरायण निर्मला भिकाजी किलटकर यांच्याकडून ज्ञानेश्वरीच्या अध्यायाचं पारायण त्यांनी करून घेतलं. त्यांनी अशी मागणी केली की मला एक हार हवा. माणसाची कृतज्ञता किती असावी तर ते त्यांच्याकडे बघून कळतं. आयुष्यामध्ये त्यांनी जी शेती केली, जी काही कामं केली, त्या कामामध्ये जी बैलजोडी त्यांनी वापरली, त्या बैलजोडीची त्यांनी अंतकाळामध्ये पूजा केली. घरातल्या सगळ्या मंडळींना नवीन वस्त्र घेतले आणि त्या हाराबद्दल विचारताना ते म्हणाले, उद्या मला खूप हार पडतील पण ते पाहण्याकरता मी उद्या नसेन. अशा प्रकारची भाषा त्यांनी केली किंवा अशा प्रकारचे विचार मांडले. यावरून आपल्याला काय कळतं की आपलं मरण जवळ आलेलं आहे याची अनुभूती, याची जाणीव त्यांना पहिल्यापासून झालेली होती. आणि अशा सगळ्या गोष्टीमुळे दत्त मंदिराजवळ त्यांची समाधी बांधण्यात आली. त्यानंतरची गोष्ट म्हणजे काय तर माझे आजोबा 26 जानेवारीला आपल्या धाकटेवेण गावात माझंच कीर्तन होतं. काही प्रमाणात तब्येत त्यांची खालवली होती पण तरीही त्यांना कीर्तनामध्ये आम्ही घेऊन आलेलो होतो. आणि मंदिराच्या जवळ जे मुंड्यांचं घर आहे तिथे त्यांना आरामाची सोय केली होती. कीर्तन झाल्यानंतर मी भेटायला गेलो. ते ग्लानीमध्ये होते, त्यांना शुद्ध नव्हती पण मला बघून ते हसले. त्याच्यानंतर आम्ही त्यांना हॉस्पिटलला घेऊन गेलो. 2 दिवस ते बेशुद्धच होते. पण देव काय करतो आपल्या भक्तासाठी, देव काय करेल याची आपल्याला जाणीव त्या काळी होत नाही. डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्यांचं सांगणं आलं की त्यांच्या मेंदूमध्ये ब्रेनमध्ये दोन्ही बाजूला गाठी सांगितलेल्या आहेत, म्हणजे क्लॉट सांगितलेले आहेत आणि त्या कारणामुळे 2 दिवस ते बेशुद्ध होते. एकादशीच्या आदल्या दिवशी दशमीला संध्याकाळी काहीतरी प्रकार झाला आणि त्यांच्या मुखातून खालापूर मध्ये कुंभिवली जे गाव आहे त्या गावातील सप्ताह करता त्यांचे शब्द निघाले. पुन्हा एकादशीच्या दिवशी ज्यावेळेस माझे वडील गेले त्यावेळेस त्यांच्या अशा लक्षात आलं की 2 दिवस जो पेशंट बेशुद्ध होता तो एकादशीच्या दिवशी शुद्धीवर आला. वैद्यकीय तपासणीनंतर सिटी स्कॅन नंतर डॉक्टरांच्या अशा लक्षात आलं की ज्या मेंदूतल्या गाठीमुळे 2 दिवस हा पेशंट बेशुद्ध होता त्या मेंदूच्या गाठी गायब झाल्या. पुन्हा सिटी स्कॅन केले, पुन्हा त्याच्यामध्ये तेच रिझल्ट आला की त्या गाठी निघालेल्या आहेत. त्या दिवशी सकाळी ज्यावेळी मी त्यांच्या भेटी करता गेलो तेव्हा त्यांनी माझ्याकडून श्रीमद भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायाचं श्रवण केलं. गावातला सप्ताह, वारी, अध्यात्म या सगळ्या गोष्टी अतिशय प्रिय असल्यामुळे त्या गोष्टीची आम्ही पुनरावृत्ती करत असताना ज्यावेळेस माझ्याकडून त्यांना अशी विचारणा झाली की पुढचं कीर्तन कुठल्या अभंगावर करू त्यावेळी उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली हा अभंग त्यांनी सुचवला. त्या उलट मागील काही काळामध्ये आम्हाला असं वाटत होतं की त्यांना स्मृतिभ्रंश झालेला आहे पण एकादशीच्या दिवशी तो अभंग त्यांनी पूर्ण म्हणून अभंग कोणाचा आहे हे सांगण्या इतपत त्यांची स्मृती, त्यांची बुद्धी शाबूत होती.
ते झाल्यानंतर संध्याकाळी ज्यावेळी नातेवाईकांची भेटण्याची वेळ असते, त्यावेळी जेव्हा माझे वडील गेले, तेव्हा आजोबांनी असं सांगितलं की मला पाटील भेटायला आला होता. ही गोष्ट ऐकून जेव्हा वडील बाहेर आले, तेव्हा त्यांना असं कळालं की गावातली काही पाटील आडनावाची लोक, म्हणजे अविनाश काका असतील किंवा कृष्णा काका असतील, हे त्या ठिकाणी आलेले होते. किंबहुना वयामानाप्रमाणे काहीतरी ते बोलत असतील असा आमचा भास झाला. पण आम्ही त्या गोष्टीला महत्त्व दिलं नाही. पुन्हा मी भेटायला गेलो. पुन्हा त्यांचे असे शब्द होते की तू मला सोडून जाऊ नकोस. पण ICU असल्यामुळे मला थांबता आलं नाही. पुन्हा जेव्हा रात्री शेवटच्या भेटीकरता, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, त्या भेटीकरता जेव्हा माझे वडील गेले, तेव्हा आजोबा म्हणाले आता मला घरी जायचंय. सप्ताह, कीर्तन या सगळ्या गोष्टी त्यांच्या बुद्धीमध्ये असल्यामुळे ते म्हणाले मला वेणगावला जायचंय, पण आता मला घरी जायचंय. वडील म्हणाले आपण उद्या जाऊ. त्यावर त्यांचं असं विधान आलं की मी उद्या वेणगावला जाणारच आहे. जाणारच. एखाद्या शब्दापुढे जेव्हा आपण च वापरतो, जेव्हा तो शब्द सकारात्मक करतो, त्या शब्द प्रयोगामध्ये मागील भूमिका काय असते, तर ती गोष्ट होणार याची आपल्याला शाश्वती असते. मी उद्या वेणगावला जाणारच, म्हणजे पुढे आपल्यासोबत काय होणार आहे याची शाश्वती त्यांना पूर्णपणे झाली होती. पुन्हा वडिलांकडून दुर्लक्ष झाल्यानंतर माझ्या मातोश्रींकडे त्यांनी तक्रार केली की हा माझा ऐकत नाही, पण हा मालक मला आता जास्त काळ ठेवणार नाही. मला पाटील भेटून आला, हा मालक मला ठेवणार नाही. या शब्दाची जर संगती लावली तर आपल्याला अभंग आठवतो. विठू पाटील त्याचे नाव, जम्बूद्वीपा माझी पंढरपूर एक गाव, धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव. म्हणजे या सगळ्या दृष्टांतानंतर आपण जर असा अनुमान लावला की तो पंढरपूरचा पाटील स्वतः दृष्टांत द्यायला त्यांच्या भेटी करता आला, तर ते वावगं ठरणार नाही. ही जी सगळी अवस्था आहे ती का झाली, आणि यामध्ये महत्वाची गोष्ट अशी की 26 तारखेच्या कीर्तनापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत जरी त्यांना ग्लानी होती, जरी ते बेशुद्ध होते, तरी त्यांच्या मुखातून विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी या जपाचा ध्वनी आम्हाला ऐकू येत होता. मला सांगण्याचं तात्पर्य इतकं की या नामाचं चिंतन आपण जर केलं तर या अवस्थेला प्राप्त होऊ, किंबहुना आपण या अवस्थेला प्राप्त होऊ की नाही यासाठी आपण केवळ किमान त्या अवस्थेपर्यंत जाण्याकरता अट्टहास केला पाहिजे, म्हणजे नामचिंतन केलं पाहिजे. पुन्हा येतो रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ, किंवा सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. सदा करा, काय करा, नामाचा घोष करा, आणि परिणामतः काय होईल तर तेने सदा चित्ता समाधान. आपण पूर्ण कीर्तन म्हणालो की चित्तावर बाधा झालेली आहे. चित्ताची शुद्धता करायची असेल तर ती कशाने होते, तर नामस्मरणानेच होते.